नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक विषय घेऊन येतोय तो म्हणजे शाहू स्क्रीनिंग टेस्ट 2025। आता शाहू स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय आहे तर भारत देशामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये जो सध्या लातूर पॅटर्न किंवा शाहू पॅटर्न म्हणून जो काही पॅटर्न अस्तित्वात आला गेल्या 40 वर्षापासून, त्याचा जनक कोण असेल तर लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर। या ठिकाणी ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वी सायन्स ही जे जवळपास 12 ते 14 वेगवेगळ्या डिव्हिजन्समधून त्या ठिकाणी ॲडमिशन 10वी पास झाल्यानंतर होत असतं। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये 10वीचा पेपर शेवटचे संपून जातील आणि 10वीच्या मार्क्सवरती आधारित मेरिट बेसिसवरती त्या ठिकाणी राजर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळत असतं। दरम्यान 100 किंवा 80 किंवा 120च्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी डिव्हिजन्स आहेत। जवळपास 12 ते 13 डिव्हिजन्स आहेत। त्यामध्ये काही डिव्हिजन्सला एम्स असं नाव आहे, काही डिव्हिजन्सला PCB च्या डिव्हिजनला CBSE डिव्हिजन असं नाव आहे। त्याचबरोबर IITचे सुद्धा डिव्हिजन आहेत, त्याला JEEचे डिव्हिजन असं पण म्हटलेलं आहे। तर या सर्व बॅचेसच्या संदर्भामध्ये आपल्याला ॲडमिशन हे 10वीच्या मार्कशीटवरती आधारित ॲडमिशन होत असतं। परंतु त्याच्याही व्यतिरिक्त अगोदर IIT बॅच किंवा एम्स बॅच नावाच्या बॅचेस भरल्या जातात। 120चे प्रत्येकी 2-2 बॅचेस भरले जातात। याच्यासाठी एक शाहू कॉलेज हे स्क्रीनिंग टेस्ट घेत असतं की ज्याला आपण ॲडमिशन प्रोसेसमधून सिलेक्शन होणाऱ्या प्रक्रियेला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो। या ठिकाणी पाठीमागच्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या 40 वर्षापासून मी पाहत आहे की शाहूमध्ये ॲडमिशन घेणं एक स्टेटस सिम्बॉल आहे। बऱ्याच वेळा MBBSला ॲडमिशन मिळणं कदाचित सोपं आहे, परंतु राजर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी मात्र ॲडमिशन मिळणं बऱ्यापैकी कठीण काम आहे। जवळपास वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जे काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे त्याच रिझर्वेशनमधून या ठिकाणी आपल्याला राजर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी ॲडमिशन होत असतं। तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही परीक्षा 1-2 प्रकारे ॲडमिशन होतं, एक तर स्क्रीनिंग टेस्ट थ्रू किंवा 10वीच्या मार्क्स थ्रू। आता 10वीचे मार्क्सचं आपल्याला रिझल्ट आत्ता येत नाही आहे, त्यामुळे ती बॅच तर पुढे चालू होणार आहे। मग आज आपण 16 मार्च 2025ला कशासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर 20 मार्च 2025 पर्यंत आपल्याला राजर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी फॉर्म भरून आपल्याला 200 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी। म्हणजे हा स्क्रीनिंग टेस्टमध्ये पहिले 120 किंवा 240 नीटचे आणि JEEचे सुद्धा असे विद्यार्थी अनुदानित बॅचेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत असतात। यामध्ये म्हणजे शाहू कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या येत असते। या ठिकाणी स्टेट कोटा आणि रिजन कोटा अशा प्रकारचा कोटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। 70% लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि 30% लातूर जिल्ह्याच्या बाहेरील संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्धता आहे। आता बऱ्याच वेळा या ठिकाणचे स्क्रीनिंग टेस्ट कधी होणार आहे तर ही तुम्हाला सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत आलो आहे। आता इथे बघा एक महत्त्वाच्या काही तारखा आहेत शाहू स्क्रीनिंग टेस्टच्या। राजर्षी शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज लातूर ही जी आहे ती शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर या संचलित आहे। शाहू स्क्रीनिंग टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये PCB आणि PCM या ग्रुप्सनुसार या 2 ग्रुपमध्ये होत असते। शाहू स्क्रीनिंग टेस्ट 2025 ही ऑफलाईन मोडमध्येच होणार आहे। त्याची जी तारीख आहे ते 23 मार्च 2025ला आहे। PCB ग्रुपचा जो परीक्षा होणार आहे ती परीक्षा आपल्याला सकाळी 10 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत 2.5 तासाचा या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे। PCM म्हणजेच JEEसाठी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशनसाठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी
2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्याच दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी आपल्याला परीक्षा होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. 200 रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर डिटेल्स सर्व गोष्टीसुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP जाऊन पुढे जाऊन पुढच्या सर्व प्रक्रियेचे ॲडमिशन प्रोसेससाठीचा फॉर्म आपल्याला भरून 20 मार्च 2025 पर्यंत याचे फॉर्म भरू शकता. आणि त्याच दिवशी च्या अगोदर म्हणजे त्या दिवशी तुम्हाला ॲडमिट कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला मेलवरती येणार आहे किंवा डाउनलोड पण करता येणार आहे. मग हे ॲडमिट कार्ड तुम्ही प्रिंट काढून तुम्हाला 23 तारखेला सकाळी 10च्या अगोदर त्यांनी दिलेले वेगवेगळे सेंटर्स असतात. आता शाहू कॉलेजची टेस्टसाठी विद्यार्थी किती भरले जातात? दरम्यान 240 नीटचे आणि 240 विद्यार्थी IITचे JEEचे मॅथमॅटिक्स PCM आणि PCB ग्रुपचे असतात. आता या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर राजर्षी शाहू कॉलेज लातूर हे स्टेट कोट्यानुसार या ठिकाणी ॲडमिशन असतं, स्टेट बोर्ड्सनुसार. आणि त्याच ठिकाणी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर म्हणून आहे. या ठिकाणी मात्र तुम्हाला CBSE पॅटर्ननुसार 11वी 12वी शिकवलं जात असतं. आता ह्या दोन्ही ठिकाणी ॲडमिशन घेणं म्हणजे बऱ्यापैकी एक आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आणि त्या ठिकाणचा जो काही बेस आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा किंबहुना स्टुडंट्सला मॅक्झिमम डीपपर्यंत जाण्याचा, करून घेण्याचा, लायब्ररीचा, डाऊट सॉल्विंग करण्याचा, टेस्ट पेपरचा प्रकार जो आहे तो जास्तीत जास्त घेणाराचा, दर आठवड्याला घेण्याचा. त्याचबरोबर काही टीचर्सनासुद्धा दर आठवड्याला किंवा महिन्यातून एक वेळेस या टीचर्सबद्दल शिकवायला येतं किंवा समजायला अवघड जातं किंवा सोपं जातं या संदर्भात प्रत्येक शिक्षकांसाठी सुद्धा एक पत्र फिरवलं जातं की त्या पत्रामधून विद्यार्थ्यांकडून सुद्धा फीडबॅक येतो किंवा एखाद्या शिक्षकाचं कमी समजतं किंवा जास्त समजतं. एवढं सगळ्या गोष्टी असल्यामुळे गेल्या सातत्याने 40 वर्षामध्ये राजर्षी शाहू कॉलेजचा जो दबदबा आहे तो मात्र अबाधित राहिलेला आहे. बऱ्याच वेळा रिपीटरसाठी सुद्धा त्यांच्या अगदी 20-20, 15-15 बॅचेस फुल होताना आपण पाहिलेले आहेत. परंतु त्या सर्वांसाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डसाठी ही परीक्षा आपल्याला 23 मार्च रोजी होणार आहे. ICSE बोर्ड आणि अदर स्टेट्स बोर्डसाठी मात्र शाहू स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती आपल्याला मात्र त्याची वेळ मात्र आपल्याला 2 एप्रिल 2025 ही आहे. आता ICSEचे विद्यार्थी खूप कमी असतात, त्यांनी मात्र त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन मात्र करण्याची प्रक्रिया मात्र 29 मार्च 2025 पर्यंत आहे. तुम्हाला ॲडमिट कार्डसुद्धा 29 मार्चला मिळू शकणार आहेत. आता द एक्झामिनेशन सेंटर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट विल बी लातूर सिटी इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर मात्र तुमच्या गावात मिळणार नाही, तुम्हाला सर्वांना लातूर सिटीमध्ये जावं लागणार आहे. मग शाहू कॉलेजमध्येच होणार आहे का? तर तसं काही नाही. तुम्हाला शाहू कॉलेज व्यतिरिक्त सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला सेंटर मिळणार आहेत. त्या सेंटर्समध्ये तुम्ही परीक्षा द्यावी लागेल. बऱ्याच वेळा PCB ग्रुपसाठी किंवा PCM ग्रुपसाठी ऑफलाईन ऑफिसमध्ये काय आपल्याला एन्क्वायरी करायचं असेल, तुम्हाला टेक्निकली काय इश्यू येत असेल तर या संदर्भातले खाली मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या टीचर्सचे, त्या टीचर्सना तुम्ही फोन करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक लिंक पण त्या ठिकाणी दिले की संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहण्यासाठी ज्युनियर शाहू कॉलेज latur.org.in या वेबसाईटवरती आपल्याला त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं होत आहे, ऑफलाईन पद्धतीनं होत नाही. त्याची लिंकसुद्धा म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घरी बसूनसुद्धा शाहू कॉलेजचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा मेल ID वरती किंवा नंतर तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन येतं, त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड करता येऊ शकणार आहे. एकंदरीत शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असते अशा सर्व विद्यार्थ्यांना 11वी सायन्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी 10वीच्या परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी एक संदेश उपलब्ध करून देतो आहे की जेणेकरून तुम्ही सर्वजण जा आणि परीक्षा द्या. जवळपास 25,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी येत असतात. 10 वाजता सकाळी टेस्ट आहे, वेगवेगळ्या सेंटर्समधून होणार आहे. ते फक्त शाहू कॉलेजमध्येच होईल असं नाही, संपूर्ण वेगवेगळ्या शाळेमध्ये होणार आहे.
त्यामुळे तुम्हाला 10 वाजायच्या अगोदर पोहोचायचं आहे. हे पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना शाहू कॉलेज लातूर याच्या स्क्रीनिंग टेस्टच्या संदर्भामध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचावा या उद्देशाने आम्ही तुमच्यासमोर करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून ह्या स्क्रीनिंग टेस्टचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे. आपण सर्वांनी लिंकवरती जाऊन ॲडमिशन घेण्यासाठीचा फॉर्म भरून घ्या. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि तुमचा जो 11वी 12वीचा सायन्समधील JEE असेल किंवा नीट किंवा PCM किंवा PCB या दोन्हीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.